कोण कोण प्राणी आलाय मध्ये आणि काय राणीच्या बागेतलं काय सगळे असे बोर्ड लावून ठेवलेत ते. अव आपल्या नुपुरताईसाठी 4 पोरांचं स्थळ घेऊन आलेत. त्यांचं बाप आहे वाटतं. बाप ना मी बाप आहे 4 मुलांचा जनता दिवटे. मी अचानक त्या 4 मुलांचा बाप झालोय. झोपले काय? उठा उठा उठा. मी 4 मुलांचा बाप झालोय. अभिनंदन करा मला. अभिनंदन करा. अभिनंदन. अरे बापरे. सॉरी आमच्या नुपुरचं लग्न होणार. मी 4 मुलांचा बाप झालोय. आनंदाने काय सांगताय? अहो ह्या भूतलावर इतकी लोकसंख्या असताना आपण त्यात अजून व्याप वाढवायचा आहे, बरोबर आहे का? हे उचित नाही. थँक्यू. थँक्यू काय? तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतोय मी. मी पण तुम्हाला तर वेगळंच सांगतोय. मी 4 मुलांचा बाप झालोय. भाऊजी काय बोलताय काय? आता जाग मधू साखरेवरून हत्ती वाट. अगं जा बिंदात जा. 4 मुलांचा बाप असं अचानक होणं सोपी गोष्ट नाही. आता आमच्या नुपुरचं लग्न होणार. जयंता भाऊजी आले वाटतं. ओ माय गॉड. आतापर्यंत विजू सारखं वाटत होतं मला. सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल, पण आता नाही वाटू शकत. हे आले. आपण खाली जाऊन बघूया का? हो चला चला या लवकर बघूया काय झालं. किती खर्च आहे? 7 × 7 = 14 आणि 3 × 17 आणि 3 = 20 ने. मी 4 मुलांचा बाप आहे. जयंताने सगळा हिशोब चुकवला. मग काय झालं याला ओरडायला? मला वाटतं ना हा काहीतरी घोळ घालून ठेवणार आहे. हो, आणि त्यातून ते आनंद निंगळे समोर असतील तर. आता ना याला चांगला धडा शिकवतो मी. दादा तू नको शिकू. त्याची शाळा वेगळी आहे. म्हणजे रात्रीची शाळा नाही. आपला विद्यार्थी जरा जास्त स्कॉलर आहे ना. 24 तास शाळेतच असतो. आता त्याला शाळा सोडल्या तर दाखलाच देतो मी. दादा तू बस. तुमची पटत नाही ना. तू काहीतरी बोलणार त्याला. ती शैला कानकोंडी होती. मी सांभाळतो. हो, या 4घांपैकी नेमका कुठला मुलगा नुपुरशी लग्न करणार आहे? म्हणजे माझा नेमका मुलगा कुठला? तुमचा कुठलाही मुलगा नाहीये. ही त्यांच्या आई वडिलांची मुलं आहेत. हा, पण आता त्यातलं एखादा मुलगा माझा आहे. माझी मुलं आहेत ती. म्हणजे बघा त्या 4घांपैकी एक मुलगा माझा आहे आणि तोच नुपुरशी लग्न करणार. हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? अरे मी मुलाचा बाप आहे. अरे हे बरं झालं. बाप आहे ना. बरं झालं महोदय, तुम्ही आलात, फार बरं झालं. व्हॉट हॅपन? लताबाईने तुमचं नाव बदललंय का? महोदया. म्हणजे नाव आणि स्वभाव यांच्यामध्ये काही संबंध आहे का? दया, महोदया. अरे हे कोण आहेत? हे घरात कसे घुसले आहेत? एक मिनिट मी सांगते. तू नको सांगू. मी सांगतो. आय एम माय सेल्फ. इंग्रजीत बोलू नका. तुम्हाला इंग्रजी येत नाही तर तुमचा प्रॉब्लेम आहे. हो नाही, मला इंग्रजी येतं. मला बोललेलं आवडत नाही. चीड येते मला, चीड येते. अरे मराठी होता पण. मराठीत सांगा तुम्ही कोण आहात? मी मुलाचा बाप आहे. जय, विजय, अजय, सुजय या 4घांपैकी एक मुलगा माझा आहे. भाऊजी आता शांत राहा. आपण नंतर ठरवूया ना. तुम्ही नेमके कोणाचे वडील आहात ते. ताबडतोब आवरा यांना, आवरा. आवरा का आवरा? माझा अपमान, पित्याचा अपमान. वर पित्याचा अपमान करताय तुम्ही. अरे तुम्ही घर आवरायला घ्या. माझ्या मुलाशी तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे. तुम्ही आवरा. हे बघा महोदय, हे बघा हे असे जड शब्द आहेत ना, मला सुद्धा बोलता येतं. हा? पण आता माझ्या जिभेची कंडिशन तशी नाहीये. अवस्था. हा तेच ते हो. म्हणून मी जरा शांत आहे. नाहीतर मी सुद्धा बोलू शकतो ना. महोदया यादा. भाऊजी लिसन करा. काय लिसन काय? ऐका असं म्हणता येत नाही तुम्हाला? ऐका माझं. शुद्धीत नाहीयेत हे. मी शुद्धीत आहे एकदम व्यवस्थित. अहो जरा ऐका ना. हे बघ, तुम्ही हा धागा बांधा बरं. म्हणजे ना तुमच्या जिभेवर ताबा राहील. आता जिभेला कसा काय धागा बांधणार? अहो जिभेला नाही हो, हाताला. वडाला धागा बांधताय ते पुरेसं नाहीये का? 7 जन्माचं डेअरिंग केलं तुम्ही. काय म्हणाला तुम्ही? डेअरिंग, धाडस म्हणता येत नाही. अहो ते महत्वाचं आहे का आता? तरी यांना आवरा. हा माणूस प्राशन करून आलेला आहे. काय म्हणाला तुम्ही? हा माणूस प्राशन करून आलेला आहे. प्राशन करून आले. हे पिऊन येत होते हे माहिती होतं, पण प्राशन पण करायला लागलेत. काका तुमच्याकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती. माझं तर नशीबच फुटतंय. एवढे देव केले, उपास तापास केले, त्याचे हे पण.
हे प्राशन करायला लागले. जयंत भाऊजी, आता सगळ्यांना कळलेलं आहे. आता सांगून टाका तुम्ही कधीपासून प्राशन करताय. नाही नाही, मी केलेलं नाही. शपथ सांगतो, मी प्राशन वगैरे केलेलं नाहीये. प्राशन केलेलं नाहीये? अरे आतापर्यंत कधीच काही प्राशन केलेलं नाही का तुम्ही? नाही, यापूर्वी कधीही प्राशन केलं नाही त्यांनी. नाही नाही. अच्छा, दिसतायत तर चांगल्या सरावातले. हे बघा, मी काही करू शकतो पण प्राशन वगैरे नाही. प्राशनचा अर्थ काय? घ्या, भीषण आहे. भीषण म्हणजे? तोंडाच्या हालचालीवरून तुझी शिवी असावी असं वाटतंय. शिवे? अरे, तुम्ही मला शिवे दिली. तू भीषण. आणि भीषण न नाही, भीषण. बघा, परत शिवे दिली. तुझा बाप भीषण, तुझं खानदान भीषण. भाऊजी जरा शांत राहा ना हो. 4 स्थळ हातात न जातील. अरे पण हा शिव्या देतोय माणूस भीषणीचा. अज्ञान सगळे भीषण आहेत, सगळे भीषण आहेत. बघा, सगळ्याला आपल्या खानदानाला भीषण म्हणतोय, शिव्या देतोय. तुझ्या घरचे सगळे भीषण, तुझ्या घरचे सगळे. अरे थांबवा रे, यांना सगळं प्रकरण कठीण होत चाललेलं आहे. अरे मग मी प्राशन करून आलेलं नसताना तुम्ही या सगळ्यांना का खोटं सांगून मला बदनाम करताय? काही बदनाम करत नाहीये. अरे प्राशन करून आलाय म्हणजे मद्य पिऊन आला आहात. हे तर मी कधीच घेत नाही. अहो, मद्य म्हणजे दारू प्यायला, तुम्ही दारू प्यायलात. मग काय? भाषेचं अज्ञान आहे, भाषेचं अज्ञान आहे. हे जर असंच असेल ना तर हिच्यासाठी आलेली 4ही स्थळं पुन्हा निघून जातील, लक्षात ठेवा. नाही प्लीज नाही. मला हवंय हो पुण्यातलं स्थळ. मला पण मिरवायचंय. तोंडाला ओढणी बांधून अख्खं पुणे हिंडायचंय. हो ग बाळा हो. अहो ऐका ना, आत्ता नुपूरसाठी शांत राहा ना. हवं तर आजचा पूर्ण दिवस तुम्ही मौन व्रत घ्या बरं. हे बघा, नुपूरचं लग्न ठरते ते ठरू दे ना. तुम्ही वर चला बरं. अगं पण माझी 4 मुलं. ती आपण नंतर बघू. हा चला, आत्ता वर चला. या माणसामुळे झालं सगळं. याने मला शिवी दिली. बरं जा. हो, चला बरं तुम्ही. मी भाऊजींसाठी लिंबू सरबत घेऊन जाते. बघा. पण महोदय, काय? तुम्ही असं शिव्या द्यायला नाही पाहिजे. अहो, मी नाही दिल्या हो शिव्या. अहो मग किमान असे जड शब्द वापरू नका ना, की जे आम्हाला शिव्या असं भासतील. हे असं प्राशन भीषण. भीषण वगैरे काही नाही, भीषण म्हणत होतो मी. पहा, तुम्ही परत शिव्या देताय. अरे कोण समजतो कोण स्वतःला? बसा बरं इथे. अरे याचं खानदान भीषण. हो, गप्प बसा बरं आता. अरे पण मला भीषण बोलतो ह्याच्या जर आता बाहेर जायचं नाही अजिबात. शांत बसा इथे. सगळा. अगं पण मी काय म्हणतो, मी जर याला भीषण म्हटलं तर ह्याच्या बापाचं काय? नाही, हा बोलतो तर चालतं. राहू दे ना. अरे राहू दे. कसं मुलाचा बाप कोण आहे? अहो, अजून मुलगा कोण आहे ते ठरलं नाहीये. मग कसं ठरवणार मुलाचा बाप कोण आहे आणि कुठल्या मुलाचे बाप आहात ते? त्यात आनंद इंगळेंनी 4 स्थळं आणली. 4ही छान आहेत म्हणा, पण आता ते नुपूरची परीक्षा घेऊन ठरवणार नुपूर कोणासाठी योग्य आहे आणि नुपूरसाठी कोण योग्य आहे ते. पण तुम्ही त्यांच्याशी पण भांडलात. मी भांडलो? अगं मी त्याच्याशी बोलणी करायला गेलो तर ह्या भीषण माणसाने मला शिव्या दिल्या. अहो, त्यांनी शिवी नाही दिली. ते पुण्याचे आहेत की नाही, त्यांचा फक्त सूर लागला तसा. मग माझा पण सूर लागला. अहो, पण आपली मुलीची बाजू आहे की नाही. आपली मुलीची कशी बाजू? आपली मुलाची बाजू. आपण मुलगा दत्तक घेणार ना. हो, पण अजून मुलगा ठरला नाहीये की नाही. मग अरे म्हणून काय आलं? म्हणून काय शिव्या द्यायचा? अरे हा भीषण, ह्याचा बाप भीषण. शांत बसा ना जरा. का लहान मुलासारखं करताय? वंच लिंबू पाणी. हा, बरं झालं बाई आणलंस. हे घ्या, लिंबू पाणी प्या. काय गरज नाही मला ह्याची. हो प्या बरं. लहान मुलासारखं वागू नका. प्या. आओ भाऊजी, लिंबू सरबत होतं ते तुम्ही रोज पिता ते नव्हतं. मी राग गिळलाय नुपूरसाठी. बरं, आता शांत झालात ना. मग डोकं शांत झालं ना तुमचं. खाली गेल्यावर अजून गोंधळ घालू नका. बरं माणसं, मी खाली जाऊ म्हणजे नुपूरची परीक्षा सुरू होईल ना. तुम्ही लवकर या पण. हो, जा जा जा. आम्ही आलोच. हे सगळं असं करतात म्हणून मला घ्यायला लागतं. और आता तुझी परीक्षा आहे, उत्तर विचार करून दे. जरा सोपेच प्रश्न विचारा हा आमच्या नकटूला. काय सोपे विचारा? शाळेमध्ये असताना मास्तरांना हेच सांगायचं का जरा सोपे प्रश्न घाला म्हणून? नाही हा, आमची नुपूर नेहमी पहिली यायची. हो का?
शाळेमध्ये पहिली येणारी अनेक मुलं पुढे आयुष्यात मागे पडताना पाहिलेत मी. तुमचा कितवा नंबर यायचा शाळेत? नाही ना आमचं हा नाही आहे. हे बघा तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, विषय वाढवू नका. हा वेळेचा अपव्यय होतो आहे. पण आम्ही कुठे करतोय अपव्यय? अपव्यय? अपव्यय असा शब्द आहे. अपव्यय आता य खाल्लात, नाही हो, मला अजिबात म्हणजे काहीच खावंसं वाटत नाही. अजीर्ण झालं. शब्दाविषयी चाललेला आहे बरं का आता. मिस्टर मिस्टर महोदय, हा परीक्षा चालू आहे की नाही? आता तुम्ही वेळेचा अपव्यय करताय. मी काय करायचं काय नाही मला शिकवू नका. तयार नुपूर? तर नुपूर सूर्यकांत देशपांडे, तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे. गाळलेल्या जागा भरा. स्त्री घरामध्ये स्वयंपाकाची टिंब टिंब घेते. कोणीही मदत कराय लपून लपून काय सांगताय? नाही 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 पण मला माहितीये ना, मला माहितीये. उत्तर असं आहे की स्त्री घरात स्वयंपाकाची चव घेत असते. अभिनंदन अभिनंदन. बरं का आनंद साहेब, तुम्हाला सांगतो, लहानपणापासून आमची नकटू ही रिकाम्या जागा भरामध्ये म्हणजे अगदी एक नंबर आहे. आणि मी जोड्या लावण्यामध्ये. पण तुझी जोडी काही जुळली नाही अजून कुठे बेटा. भाऊजी, परीक्षा नुपूरची चालली आहे की नाही? माझ्या लेकराला का घालून पाडून बोलताय? तुमच्यामुळे तो सुकत चाललाय. हा सुकलाय? विषय बदलू नका. परीक्षा नुपूरची चालली आहे. नुपूर, तू आता पहिल्या प्रश्नाचं असं उत्तर दिलंस की स्त्री घरामध्ये स्वयंपाकाची चव घेते. बरोबर. उत्तर चुकलेलं आहे. असं कसं? याचं उत्तर असं आहे की स्त्री घरामध्ये स्वयंपाकाची जबाबदारी घेते. हा, जिम्मेदारी. जिम्मेदारी नाही हो, जबाबदारी. आता मी तुला एक मंत्र म्हणून दाखवणार आहे. तो मंत्र जसाच्या तसा मला म्हणून दाखवायचा आहे. नीट आहे. हा? झाला एवढ्यात? आधीचं काहीच ऐकू आलेलं नाहीये मला. नुसतंच नू काय? आधीचं कोण म्हणणार? मध्ये चुम कुठे येत आहे? अहो चुकते तिचा. हॅ काय करताय? ही फक्त चाल झाली. आता शब्द घालायचे न करत नुसतं काय चाललंय? नाही का नाही, मध्ये नुन्नू नको. आधी आता मला चुकवतेस तू. जमणार नाही? संसारात असंच म्हणणार आहेस का मला नाही जमणार म्हणून? अरे पण संसारात नंतर काय नन्ना निन्नी नुन्नू म्हणायला सांगणार आहेत काय? यश, जरा शांत राहशील? अरे पण शांत राहा. नुपूर, या तुझ्या आत्या सांगतील आता तुला हा मंत्र. मी नाही मी नाही. हा मंत्रच नाहीये. अहो आता आतमध्ये खोलीत नाही का सांगितलं तुम्हाला मी? अरे हे सगळं मोडलं. भाऊजी काय झालं तुम्हाला? असं का वागताय आज? अरे हा माणूस शिवाय देतो तो देतो, शिवाय बायकांना बाजूला घेऊन असं काहीतरी बोलायला लावतो. हा माणूस आहे ना लबाड माणूस आहे, लबाड माणूस. हा वारंवार हा आपला अपमान करतोय. हे असे काहीतरी असे शब्द वापरून आपल्या सगळ्यांना शिवाय देतो. तुम्हाला लोकांना कळत नाही का ते? हा लबाड मुलाला मी अजिबात दत्तक घेणार नाही. मला नको असा हा मावाली मुलगा. त्यापेक्षा मी एखादा सुसंस्कृत मुलाचा बाप होईल. मला सुसंस्कृत, अरे शब्द नीट म्हणायला शिका. सुसंस्कृत असा शब्द आहे. अरे मला काय वाटतं ते शब्द म्हणेन रे. मला काय लेन देन. लेन देन? अरे 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 घेणं देणं असं म्हणतात. अरे ते तुला असं रे देणं घेणं माझ्या डोसक्यात सुरू नको आता तू. डोक्यात जाऊ नकोस. अरे ह्याचं लय होतं ह्याचं. खूप होतंय. तेच होतंय तुझं. भाऊजी शांत बसा. मुळात तुम्हाला यांना दत्तक घ्यायचंच नाहीये. अरे असं उद्धट मुलाला मी दत्तकच घेणार नाही. नीट म्हणा. उद्धट काय? तो द ला ध आहे. उद्धट. म्हणजे मी कशाला पण काय पण लावीन रे. ध ला ध लावीन नाहीतर भ ला ख लावीन. तू कोण रे मला सांगणारा आला? पण व्हॉट?
व्हॉट हॅपन? काय झालं? शैला बनसर, आवरा यांना, आवरा. जरा जरा थांबा, मी काय म्हणते, सगळं चांगलं होईल. हं? कसं होणार आहे सगळं चांगलं? आता कसं काय होणार आहे तेच कळत हा. नाही. मी जरा नीरजला बोलवून आणते. हा भाऊजी, आई आई बरं झालं तू भेटलास, तुलाच बोलवायला येत होते मी. आता काय झालं? तुझे बाबा. बाबा बाबांना काय झालं? कुठे आहेत बाबा? प्रश्न थोडासा चुकतोय. कुठेच नाही, कसे आहेत ते असं विचार. म्हणजे अरे त्यांना आवरायला हवं रे बाबा. आनंद निगळेने 4 स्थळं आणली आहेत नुपूरसाठी, पण तुझ्या बाबांमुळे एकही स्थळ हाताला लागणार नाही बघ. आई आई बाबांनी काय केलं आता? ते आनंद निगळे तुझ्या बाबांना मराठीचे डोस देत आहेत नको त्यावेळी. अगं मग त्या आनंद इंगळेंना आवरायला हवं ना, बाबांना कशाला? तुला माहितीयेत ना तुझे बाबा, एकदा प्यायल्यानंतर त्यांचा स्वतःवर ताबा नसतो, भाषेवर कसला ताबा असणार आहे. म्हणून म्हणते तू चल लवकर आवर त्यांना. मग त्या आनंद इंगळेंचं काय? आणि त्यांना तुझे बाबा आवरतील. तू चल आधी तुझ्या बाबांना आवर. चल चल. बरं चल चल. हे लग्न मला मान्य नाही, कारण हा मुलगा मला आवडलेला नाही. ए, जयंता एक मिनिट. तुला हा माणूस आवडायला नुपूरचं लग्न काय या माणसाशी करायचं नाहीये. अरे हा माणूसच मला आवडलेला नाही. बघा तुम्ही माझा अपमान करताय, हा उद्धटपणा होतोय. हा अरे मी उद्धट नाही, तू उद्धटपणा करतोय. कुठला उद्धट? उद्धट असा शब्द आहे, धला द लावायचा. उद्धट. तू धद. ये पुण्यातल्या माणसाशी असं बोलतोस, मुलीकडचा असून सुद्धा. हे बघ मी आहे ना, मी वरपित आहे, त्यामुळे मला हा मुलगा चालणार नाही. आवरा या माणसाला, जरा आवरा. जयंता भाऊजी, जरा शांत व्हा ना प्लीज. अरे मला काय शांत व्हायला सांगते, ह्याला आवरा ह्याला. मला आवरायला मी काय केलंय? हे बघ जास्त शानपणा करू नको ना. तू करतोय शांतपणा. मी शानपणा नाही करत नाही. माझ्या डोसक्यात जाऊ नको. अरे हा माणूस जातोय आता माझ्या डोसक्यात. बाबा शांत व्हा प्लीज. अरे मला काय सांग, हा माझ्या डोसक्यात जातोय. हे डोसक्यात जातोयस तू. अरे डोसक्यात काय बोलतो? डोक्यात तर डोक्यात कायची भाषा आहे. मी कुठं म्हणालो डोसक्यात? अहो कुठं नाही, कुठं कुठं. हे बघा मी कुठंच म्हणतो आहे. हे बघा तुम्हाला शिकवू नका. अहो शिकवू मधला ऊ दीर्घ ना. अहो दीर्घ नाही, मी पट्टच बोलतो की नाही कायम. अहो स्पष्ट असं म्हणा. स्पष्टच बोलतो आहे मगापासून. मगापासून नाही हो, मघापासून. असं कसं अशुद्ध बोलताय तुम्ही? मी अशुद्ध मराठी बोलतोय, मी स्वतः. नाही नाही आनंदराव, तुम्ही अशुद्ध मराठी बोलत नाही आहात, तुम्ही आमचं मराठी बोलतात. एवढं नका हो मनावर घेऊ, क्षुल्लक आहे ते. क्षुल्लक नाहीये. क्षुल्लक नाही, चंबू करा. हा? क्षुल्लक म्हणा चुप, चुप, चुप. म्हणा. नाही 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 शैला, हा तुझा गैरसमज आहे. चुप चुप. अरे माझी भाषा बिघडली तुमच्या सगळ्यांमुळे, विशेषतः ह्या दारू पिणाऱ्या माणसामुळे. नाही नाही नाही, हा माझा स्वतःचा अपमान आहे. मी हरलेलो आहे. अरे पुण्यात नाही रे मी, माझी भाषा शुद्ध होती, पण अशा दारू पिणाऱ्या माणसाकडून माझी भाषा अशुद्ध झाली. आता मी इथे एकही क्षण थांबणार नाही. ताबडतोब मला पुण्याला जावं लागेल आणि खरोखरीच अशुद्ध भाषा बोललो म्हणून गोमूत्राने आंघोळ करावी लागेल. परमेश्वरा, एवढं गोमूत्र लागलं ना. पण अहो, ह्या 4 स्थळांपैकी नेमकं कोणतं स्थळ माझ्यासाठी योग्य आहे हे सांगितलंच नाही तुम्ही. कुठलंही स्थळ नाही. बाजूला वा. हा, हे बघा तुम्ही आतापर्यंत 700 रुपये भरलेले होते 3 महिन्यांकरता, बरोबर? आज बरोबर 3 महिने पूर्ण झालेले आहेत. आता पुढची माहिती हवी असेल ना, अजून 700 रुपये द्यावे लागतील. हा. अजून 700 रुपये? हो. मला हे मान्य नाही. ए, काय मान्य नाही तुला? मला हा मुलगा दत्तक घेणं अजिबात मान्य नाही. ए, हा अजून इथेच आहे. अरे बाबा जयंता, यांनी 700 रुपये मागितलेत ना, ते यांना देणं मला मान्य नाहीये. नाही पण त्याच्याशिवाय पुढची माहिती सुद्धा मी देणार नाही. असं कसं? हा? असं कसं? 700 रुपये दिलेत तुम्हाला. गेल्या 3 महिन्यामध्ये एकही चांगलं स्थळ तुम्ही पाठवलं नाहीये आमच्याकडे. पाठवलेही होते, आलेही असतील, पण चांगली मुलं तुमच्याकडे बघून घाबरून गेली असतील. घाबरायला काय आम्ही भूत वाटलो का तुम्हाला? भूत तरी कशाला जातात तुमच्यासारख्या वेड्यांच्या वाट्याला? एक मिनिट आनंदराव, हे बघा तुम्ही विषयांतर करू नका. मूळ मुद्दा काय आहे? 700 रुपये तुम्ही कशाला मागताय? आम्ही देणार नाही. बरोबर. हे घ्या 700 रुपये, हे घ्या ठेवा. अरे आणि योग्य ते स्थळ सांगा आम्हाला, नुपूर त्याला भेटून काहीतरी ठरवेल. या मुलाला भलतीच घाई आहे हिचं लग्न होण्याची. या मुलामुळेच काळजी आहे मला हिच्या लग्नाची. अच्छा, म्हणजे हे अनधिकृत बांधकाम आहे की काय? हो. अरे मनोरा तरी म्हणा. हा तेच, मनोरा उभा करायचंय. मी ताबडतोब निघालेलो आहे. आता मी निघतो, मला दादरून जायला हवं, घाई आहे. लग्न करताय
अरे माझी उतरवली एक मिनिट हे काय झालं म्हणजे माझं लग्न परत मोडलं का? मोडायला जुळलं होतं का ते? अगं हॅलो. नमस्कार, मी बोलते. लग्न ठरलं ना? ओ बाई, अहो कसलं लग्न आणि कसलं काय हो. तुम्ही काही कामाचे नाहीयेत. ते 700 रुपये भरलेत ना, ते परत द्या. नाहीतर त्याच्यावर 14% व्याजाने जेवढी रक्कम होते ना तेवढी द्या. अहो पण अहो पण काय 700 रुपये भरले, तुमच्याकडे कमी रक्कम भरले का? सांगा मला. 14% प्रति दिवशी व्याजाने आम्हाला द्या. नाहीतर